कधी विचार केलाय का की 16व्या शतकातले कवी तुलसीदास यांनी हजारो वर्षांपूर्वीच्या घटनेवर इतकं अचूक इतकं भव्य रामचरित मानस कसं लिहिलं असेल? किंवा शंकराचार्य आणि रामानुजाचार्यांसारख्या महान गुरूंना वेदांचं ते गहन ज्ञान नेमकं कोणी दिलं असेल? आणि इतिहासाच्या पानांमध्ये लपलेली एक गोष्ट, मोहम्मद घोरीकडून पराभूत झाल्यावर जंगलात एकटे भटकणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांना एक रहस्यमयी व्यक्ती भेटली होती. ती व्यक्ती कोण होती? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकाच आश्चर्यकारक संकल्पनेत दडलेलं आहे. विचार करा ना, कलियुग आणि त्रेतायुग या दोन युगांमध्ये हजारो वर्षांचं अंतर आहे. मग एका सामान्य माणसाला त्या काळातल्या घटना इतक्या बारकाईने आणि अचूक कशा माहीत असू शकतात? नक्कीच कोणीतरी त्यांना मार्गदर्शन करत असणार. पण कोण? आणि हेच गूढ वेदांच्या बाबतीतही आहे. वेदांचं ज्ञान इतकं गहन आणि गुंतागुंतीचं आहे, मग कलियुगातल्या या महान आचार्यांना ते इतक्या सोप्या भाषेत कोणी समजावून सांगितलं असेल? हा ज्ञानाचा प्रवाह हजारो वर्ष अखंड कसा टिकून राहिला? इतिहासाच्या पानांमध्येही असंच एक गूढ आहे. कल्पना करा, पराभवाने खचलेला एक महान योद्धा पृथ्वीराज चौहान जंगलात एकटाच फिरतोय आणि त्याला एक अशी व्यक्ती भेटते जी शतकानुशतकं जिवंत असल्याचा दावा करते. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला एका अशा संकल्पनेकडे घेऊन जातात जी सृष्टीच्या सगळ्यात मोठ्या सत्याला म्हणजे मृत्यूला आव्हान देते. भगवद्गीतेत म्हटलं आहे, जातस्य हि ध्रुवो मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च. याचा सरळ अर्थ काय? तर ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू अटळ आहे आणि ज्याचा मृत्यू झालाय त्याचा पुनर्जन्मही निश्चित. हा तर सृष्टीचा एक न बदलणारा एक अटळ नियम आहे. पण म्हणतात ना, प्रत्येक नियमाला काही अपवाद असतात. आणि या वैश्विक नियमाचे अपवाद आहेत 7 महापुरुष. त्यांना चिरंजीवी असं म्हणलं जातं, म्हणजे जे अमर आहेत. असं मानलं जातं की ते आजही आपल्यात आहेत, जिवंत आहेत आणि एका विशेष उद्देशासाठी, एका खास क्षणाची वाट पाहत आहेत. चला तर मग ह्या 7 अमर व्यक्तींच्या अद्भुत दुनियेत जाऊया. आपण आज काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी, अमरत्व हे वरदान आहे की शाप? मग विष्णूच्या अवतारांशी ह्यांचा काय संबंध आहे? भक्ती आणि ज्ञानाचं सामर्थ्य काय असतं? एका अंतिम रक्षकाची गोष्ट. आणि शेवटी ह्या सगळ्यांना एकत्र जोडणारं ते एक रहस्य काय आहे हे आपण उलगडूया. अमरत्वाची ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपण 2 अगदी टोकाच्या उदाहरणांनी सुरुवात करूया. एकासाठी अमरत्व ठरलं एक दैवी वरदान, तर दुसऱ्यासाठी एक कधी न संपणारा वेदनादायी शाप. येथे बघा, अमरत्वाच्या 2 पूर्णपणे वेगळ्या बाजू आपल्याला दिसतात. एका बाजूला आहेत हनुमान, ज्यांना त्यांच्या निसीम भक्तीमुळे अमरत्वाचं वरदान मिळालं, आणि दुसऱ्या बाजूला आहे अश्वत्थामा, ज्याला त्याच्या एका भयंकर अपराधासाठी कधीही न संपणाऱ्या वेदनेचा शाप मिळाला. हनुमानांची गोष्ट सुरू होते त्यांच्या अढळ भक्तीपासून. त्यांच्या सेवेवर इतक्या प्रसन्न झाल्या की सीतामातेने त्यांना आशीर्वाद दिला की जोपर्यंत या जगात रामाचं नाव घेतलं जाईल तोपर्यंत ते जिवंत राहतील. आणि त्यांचं अस्तित्व फक्त त्रेतायुगापुरता नव्हतं. महाभारतात ते अर्जुनाच्या रथावर ध्वज म्हणून होते. आणि असंही मानतात की त्यांनीच तुलसीदासांना रामचरितमानस लिहिण्याची प्रेरणा दिली. आजही ते गंधमादन पर्वतावर तपश्चर्या करत आहेत, कल्की अवताराची वाट पाहत. आणि याच्या अगदी उलट आहे अश्वत्थामाची दुःखद कहाणी. महाभारताच्या युद्धानंतर सुडाच्या आगीत जळत असलेला अश्वत्थामाने पांडवांच्या झोपलेल्या मुलांची निर्घृण हत्या केली. या भयंकर अपराधासाठी श्रीकृष्णाने त्याला शाप दिला की 3000 वर्ष तो शरीरावरच्या जखमा घेऊन वेदनेने तळमळत मदतीसाठी ओरडत एकटाच भटकत राहील. असं म्हणतात की मध्य प्रदेशातल्या असिरगड किल्ल्यात तो आजही सकाळी शंकराची पूजा करायला येतो. तो सुद्धा कदाचित आपल्या मुक्तीसाठीच कल्कीच्या आगमनाची वाट पाहतोय. आता आपण अशा 2 अमरांकडे वळूया जे फक्त इतिहासाचे साक्षीदार नाहीत, तर ते विष्णूच्या अवतारांशी आणि त्यांच्या कार्याशी थेट जोडलेले आहेत. परशुराम, विष्णूचा 6वा अवतार, जो क्रोधासाठी ओळखला जातो, ज्यांनी आपल्या परशुने 21 वेळा पृथ्वीला दुष्ट क्षत्रियांपासून मुक्त करण्याची प्रतिज्ञा घेतली होती. ते फक्त एक महान योद्धा नव्हते, तर महाभारतातल्या भीष्म, द्रोण आणि कर्ण यांसारख्या महारथींचे गुरुही होते. असं मानलं जातं की ते आजही महेंद्र पर्वतावर कठोर तपश्चर्येत आहेत आणि कलियुगाच्या शेवटी ते विष्णूच्या अंतिम अवताराचे म्हणजे कल्कीचे युद्धगुरू म्हणून प्रकट होतील. त्यानंतर येतात विभीषण, ज्यांनी धर्माचा मार्ग निवडला आणि आपलाच भाऊ रावणाच्या विरोधात जाऊन प्रभू श्रीरामांची साथ दिली. विजयानंतर श्रीरामांनी त्यांना लंकेचे राजा बनवलं आणि एक महत्त्वाचा आदेश दिला, जोपर्यंत या पृथ्वीवर धर्म आहे तोपर्यंत राज्य करत रहा. म्हणूनच त्यांना लंकेचे अदृश्य संरक्षक असंही म्हणतात.
आणि ते सुद्धा रामाच्या अंतिम अवताराची म्हणजे कल्कीची वाट पाहत आहेत. ठीक आहे. आता आपण अशा 2 अमरांबद्दल बोलूया जे 2 महान शक्तींचं प्रतीक आहेत. एक म्हणजे निस्वार्थ भक्ती आणि दुसरे म्हणजे अथांग दैवी ज्ञान. राजा बळीची कथा म्हणजे त्यागाची एक अप्रतिम मिसाल आहे. जेव्हा विष्णूने वामन अवतारात त्याच्याकडे फक्त 3 पावलं जमीन मागितली, तेव्हा बळीराजाने एक क्षणही विचार केला नाही. वामनाने आपल्या विराट रूपात 2च पावलात पृथ्वी आणि स्वर्ग व्यापून टाकलं. मग 3रं पाऊल ठेवायला जागाच उरली नाही, तेव्हा बळीराजाने आपलं मस्तक पुढे केलं. त्याच्या या अतुलनीय त्यागावर प्रसन्न होऊन विष्णूने त्याला फक्त अमरत्वच दिले नाही, तर पाताळ लोकाचं राज्यही दिलं. भक्ती इतकंच महत्वाचं आहे ज्ञान, आणि या ज्ञानाचं मूर्तिमंत रूप म्हणजे महर्षी वेदव्यास. त्यांनी केवळ 4 वेदांचं संकलन केलं नाही, तर महाभारतासारखा महान ग्रंथही रचला. आणि आठवतंय, आपण सुरुवातीला विचारलं होतं की त्या महान आचार्यांना ज्ञान कोणी दिलं? तर असं मानलं जातं की खुद्द व्यासांनीच शंकराचार्य, रामानुजाचार्य आणि माधवाचार्य यांना त्यांच्या गुहेतून थेट वेदांचं रहस्य समजावून सांगितलं. ते आजही अदृश्य रूपात अस्तित्वात आहेत आणि कल्कीला ज्ञान देण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत आहेत. आणि आता आपले 7वे आणि शेवटचे अमर, एक अशी व्यक्ती जिचं संपूर्ण आयुष्य कर्तव्य आणि धर्म यांच्यातल्या एका कठीण समतोलात गेलं. कृपाचार्यांची कथा आपल्याला दाखवते की अमरत्व केवळ भक्ती किंवा ज्ञानानेच मिळत नाही, तर नैतिकतेने आणि सचोटीनेही मिळू शकतं. ते कर्तव्याने बांधले गेल्यामुळे कौरवांच्या बाजूने लढले, पण त्यांचं मन नेहमी धर्माच्याच बाजूने होतं. त्यांच्या याच निष्पक्षपाती वृत्तीवर प्रसन्न होऊन श्रीकृष्णाने त्यांना चिरंजीवी होण्याचं वरदान दिलं. आज ते सुद्धा हिमालयात तपश्चर्या करत त्या अंतिम क्षणाची वाट पाहत आहेत. तर या सगळ्यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते. या 7 व्यक्ती फक्त इतिहासातली पात्र किंवा भूतकाळातले अवशेष नाहीत. त्यांचे खूप महत्त्वाचं काम अजून बाकी आहे. त्यांची पाळी अजून संपलेली नाही. राजा बळी वगळता उरलेले 6 चिरंजीवी हनुमान, अश्वत्थामा, परशुराम, विभीषण, वेदव्यास आणि कृपाचार्य हे सगळेजण हजारो वर्षांपासून एकाच सामायिक उद्देशासाठी थांबलेले आहेत. ते सर्व एकत्र येतील आणि कलियुगाच्या शेवटी विष्णूच्या अंतिम अवताराला म्हणजेच कल्कीला अधर्माविरुद्धच्या महायुद्धात मदत करतील. हो, पण इथे एक गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. काही परंपरांमध्ये 7व्या चिरंजीवीच्या यादीत राजा बळीऐवजी मार्कंडेय ऋषींचं नाव घेतलं जातं. हे तेच ऋषी आहेत ज्यांनी आपल्या शिवभक्तीने प्रत्यक्ष मृत्यूदेव यमराजालाही हरवलं होतं. आणि हे सगळं आपल्याला एका अंतिम विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आणून सोडतं. जर हे 7 महापुरुष हजारो वर्ष एका भविष्यातल्या अवताराची वाट पाहत असतील, तर मग इतर देवतांची काय भूमिका असेल? त्या अंतिम संग्रामाच्या वेळी विघ्नहर्त्या गणेशाची काय भूमिका असू शकते? यावर नक्कीच विचार करा.